काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी वगैरे या वैभव जोशींच्या काव्यसंग्रहातून एक कविता वाचणार आहे. जय हे असं तिचं नाव आहे. पडद्यावर राष्ट्रगीत दिसते, उभे राहतो आम्ही. कुणी सुरुवातीला उठतो, कुणी हळूहळू सावरतो. सावधान समजत नाही, विश्राम आठवत नाही. मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी. व्हायब्रेटरवर मोबाईल थरथरतो त्याही वेळी. कुणी आर्तमनाने गातो, आवाज वाढवतो थोडा. कुणी आर्तमनाने गातो, आवाज वाढवतो थोडा. वळतात शेकडो माना, हा कोण असावा वेडा. जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही. जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही. तो मूक होऊन जातो, मग पुढे पाहतो आम्ही. तो मूक होऊन जातो, मग पुढे पाहतो आम्ही. हे सिंध कुठे आहे हो, उत्कल की उच्छल बंग. आधी यमुना येते ना, की विंध्य हिमाचल गंगा. कोणी लिहिले आहे हो, बायको विचारत असते. हे कोणी लिहिले आहे हो, बायको विचारत असते. ताज्या वेफरचे पाकिट हातात कुरकुरत असते. उत्सुकता पूर्ण शिगेला, पिक्चरची वेळ आली. उत्सुकता पूर्ण शिगेला, पिक्चरची वेळ आली. जय हे होताच पटापट, बसतो आम्ही खाली. जय हे होताच पटापट, बसतो आम्ही खाली. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. ही ऍड कशाची होती, विकले कुणी कुणाला. ही ऍड कशाची होती, विकले कुणी कुणाला. कुरवाळत म्हणतो डॅडी, माय पुअर इनोसंट एंजल. कुरवाळत म्हणतो डॅडी, माय पुअर इनोसंट एंजल. अँथम म्हणतात याला, पण ही भारतवाली जिंगल. अँथम म्हणतात याला, पण ही भारतवाली जिंगल. भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही. पडद्यावर राष्ट्रगीत दिसते आणि उभे राहतो आम्ही. ही कविता मी आज वाचायला घेतली विशेषत्वाने, कारण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जी आपली देशभक्ती जागृत होते ती तेवढ्या पुरेशीच नसावी, ती सार्वकालिक असावी असा आशय या कवितेतून कवीने व्यक्त केला आहे. की आपल्याला आपण भारतीय असण्याची जाणीव का करून द्यावी लागते. आपण म्हणतो आपले रस्ते स्वच्छ राहत नाहीत किंवा काही घटना अशा घडतात ज्या घडू नयेत, त्या लाजिरवाण्या असतात, पण त्याला कुठे ना कुठे समाज म्हणून आपणच जबाबदार असतो. इथे त्यांनी तो बाप मुलाचा संवाद दाखवलाय, त्याला अँथम म्हणतात ह्याला, पण ही भारतवाली जिंगल असं त्यांनी म्हटलंय. असं का म्हटलंय, तर त्याला समजायला सोपं जावं म्हणून नाही म्हटलंय. त्याला तेच कळतंय आणि त्याला तसंच का कळतंय, कारण दुर्दैवाने आपला समाज सोशल मीडियाच्या माध्यमाच्या एवढा आहारी गेलाय की त्यांना ह्या अशाच प्रकारे समजवावं लागणार. आणि मुळात काय होतं ना, की आमच्या आधीच्या पिढ्यांना व्यवस्थित माहिती होती या सगळ्याची, म्हणून आमच्या पिढीपर्यंत तरी ती पोहोचली आहे. पण आम्ही ती पुढच्या पिढीपर्यंत खरंच पोहोचवू शकू का, हा संशय आहे. हा संशय आहे, कारण काळ इतक्या झपाट्याने बदलत चाललाय की आपल्याला त्यांना समजेल अशा भाषेत बोलणं शक्य आहे का? त्यांना ती देशभक्ती समजावून देणं शक्य आहे का? हा प्रश्न पडतो. तर हा प्रश्न ह्याकरता पडतो कारण मुळात आमच्या पिढीने ते दुःख, ते त्रास, तो कष्ट अनुभवलेलाच नाहीये. तो कधी अनुभवालाच नाही आलेला कोणाच्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पुढच्या पिढीपर्यंत नेऊ शकू का? असा प्रश्न पडतो. आणि ही कविता वाचनात घ्यावीशी मला वाटते. कारण अगदी म्हणजे ती 2 मिनिटं उभं राहायला सुद्धा आम्हाला आळस वाटत असतो आणि आपण कसे बसे उभे राहतो. तर तसं होऊ नये खरं तर. ह्याकरताच ही कविता मला महत्वाची वाटते. आणि ही कविता झाली आहे पिक्चरच्या पूर्वी जे राष्ट्रगीत लागतं तेव्हा झालेली दाखवली आहे लेखकाने. कारण सगळे आनंद साजरा करायला आले आणि भारत भारत म्हटल्यानंतर भारतीय होत आहेत. असं जे दृश्य आपल्याला दिसतं ना, ते तात्पुरतं नसावं. देशाबद्दलची आस्था अशी ओढून ताणून आणता येत नाही. तर म्हणूनच आपण ती आस्था कशी जागवू शकू आणि टिकवू शकू, ह्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत, असं कवी सांगू इच्छितात. त्यात त्यांनी काही संदर्भ असेही दिलेत, की त्यांची पत्नी, कुठल्या तरी माणसाची पत्नी त्याला विचारते, की हे कुणी लिहिलंय? म्हणजे मोठ्या माणसांनाही माहिती नाहीये, की राष्ट्रगीत कुणी लिहिलं, का लिहिलं, कधी लिहिलं. तर ते लहान मुलांना कुठून समजावणार? त्यामुळे आपण इतके अनभिज्ञ असतो आणि तरीही अहंकार असतो, की आपल्याला सर्व काही समजतं. तर
ह्यातला विरोधाभास टिपण्याचा कवीने प्रयत्न केला असं मला वाटतं. तर ह्या कवितेनंतर मी माझी एक कविता वाचणार आहे. जिला शीर्षक देताना मी चेकलिस्ट असं शीर्षक दिलेलं. त्याच्यामध्ये एक कारण आहे. आधी कविता आहे का, मग मी ते कारण सांगते. चिमण्या आताशा येत नाहीत खिडकीच्या दाराशी, चिमण्या आताशा येत नाहीत खिडकीच्या दाराशी, दूरच्या देवळातल्या आरतीचे स्वरही येत नाहीत कानी, दूरच्या देवळातल्या आरतीचे स्वरही येत नाहीत कानी, खेळतं बालपण हल्ली दिसत नाही इमारतीच्या तळी, खेळतं बालपण हल्ली दिसत नाही इमारतीच्या तळी, उन्ह सुद्धा हल्ली सनस्क्रीनचं कवच भेदूनच येतात, उन्ह सुद्धा हल्ली सनस्क्रीनचं कवच भेदूनच येतात. शरीराच्या टॅनिंगची भीती वाटणाऱ्या सगळ्यांनाच विचारांचा ईर्षेने कोळसा झाल्याची जाणीव नाही. शरीराचा शरीराच्या टॅनिंगची काळजी वाटणाऱ्या सगळ्यांनाच विचारांचा ईर्षेने कोळसा झाल्याची जाणीव नाही. सोशल मीडियातून आपले आयुष्य पब्लिक करतो आपण. सोशल मीडियातून आपले आयुष्य पब्लिक करतो, स्वतःला मात्र स्वतःच अनोळखी असतो आम्ही. स्टेटस अपडेट करण्यासाठी जगतो आता सारे. स्टेटस अपडेट करण्यासाठी जगतो आता सारे, आनंदाचे क्षण जगण्यातील पुरते अनुभवत नाही. आनंदाचे क्षण जगण्यातील पुरते अनुभवत नाही. प्लास्टिक स्माईल घेऊन फोटी चेहऱ्यावरती येतो. प्लास्टिक स्माईल घेऊन फोटी चेहऱ्यावरती येतो. दुःख मनातील आपल्या कोणीच दाखवत नसतो. दुःखात रडाया आणि सुखात हसायालाही, दुःखात रडाया आणि सुखात हसायालाही आधार शोधत असता मनी संशय दाटत जातो. आधार शोधत असता मनी संशय दाटत जातो. युगे लोटली आम्हा आता खरेखुरे जगून, युगे लोटली आम्हा आता खरेखुरे जगून, क्षणाक्षणाची चेकलिस्ट करून आता जगतो, क्षणाक्षणाची चेकलिस्ट करून आता जगतो. तर आपण आजकालचं जे जगतोय ते सोशल मीडियासाठी जगतोय, किंवा त्यातल्या गोष्टींकरता, ते अपडेट्स दाखवण्याकरता जगतोय. आपण खरा चेहरा लोकांसमोर दाखवत नाही. आपल्याला एखाद्याकडे मनमुराद एखाद्या बाबतीत कौतुक करावंसं वाटलं तर तेही आपण करत नाही, किंवा आपल्याला एखादी गोष्ट वाईट वाटली तर तीही आपण चटकन कोणाला सांगत नाही, कारण त्यामागचा तो दुखावेल का, तो काय म्हणेल, त्याची प्रतिक्रिया काय असेल हे विचार असतात. किंवा अगदी आपण हमसाहमशी रडण्यासारखं काही घरात घडलं तरी सुद्धा आपण ज्याच्या खांद्यावर डोकं घेऊन रडतोय तो आपण सांगितलेल्या गोष्टीचा काही गैरवापर तर करणार नाही ना, ह्याचा संशय आपल्या मनाला आलेला असतोच. त्यामुळे आपण असं संशय पिशाच्च सध्या झालेलो आहोत. आणि हे सगळं घडत असताना आपण फक्त जगण्यातली टिकमार्क करायची चेकलिस्ट करून ठेवली आहे. दिवसा उठलो, अमुक अमुक केलं, ते स्टेटसवर टाकलं, परत कामाला लागलो, परत अमुक काहीतरी झालं, स्टेटसवर टाकलं. अशा प्रकारे आपली ही चेकलिस्ट भरत जाते प्रत्येक दिवसाची. त्यामुळे मी चेकलिस्ट असं नाव या कवितेला दिलं होतं. तर ही कविता. यानंतर अजून एक कविता मी आपल्या समोर सादर करणार आहे. थँक गॉड कुसुमाग्रज, वैभव जोशींचीच आहे. तर थँक गॉड कुसुमाग्रज. कुसुमाग्रज, बरं झालं तुमच्या काही इंटरनेट नव्हतं. कुसुमाग्रज, बरं झालं तुमच्या काही इंटरनेट नव्हतं. तुम्ही मोठ्या उल्हासाने कणा पोस्ट केली असती आणि पापणी लावायच्या आत तुमच्या आयडीवरच शंका घेणारा प्रतिसाद आला असता. ज्याला अनुमोदन किंवा विरोध म्हणून इतकी चर्चा रंगली असती की मूळ कवितेवर अजून कोणी बोललंच नाहीये हे तुम्ही सोडून कोणाच्याच लक्षात आलं नसतं. थँक गॉड कुसुमाग्रज तुमच्या काही इंटरनेट नव्हतं. दैव फारच मेहरबान असतं तर वाचली असती एखाद्या विडंबन करणाऱ्याने कणा, आणि मारून मोकळा झाला असता कणाहीन विडंबनाच्या निमित्ताने बायकांना आणखीन एक टोमणा. समस्त वाचक वर्ग धावत सुटला असता आणि मूळ कवितेवर अजून कोणी काही बोललंच नाहीये हे तुम्ही सोडून कोणाच्याच लक्षात आलं नसतं. थँक गॉड कुसुमाग्रज तुमच्या काही इंटरनेट नव्हतं. किंवा तुमच्या नशिबी आला असता एखादा गझलकार, किंवा तुमच्या नशिबी आला असता एखादा गझलकार ज्याने कणा या अचानक सुचलेल्या रदीफाशी मिळते जुळते रदीफ जमवायलाही घेतले असते. किंवा एखादा छायाचित्रकार ज्याने इंटरनेटवरूनच घेतल्या बाईच्या उघड्या पाठीवरच्या चित्राशेजारी तुमच्या कवितेला कट पेस्ट केलं असतं. लोकांनी ते संपूर्ण चित्र म्हणजेच एक कविता आहे असं जाहीर केलं असतं. आणि तुम्ही मूळ कवितेवर काही आणि मूळ कवितेवर अजून कोणी काही बोललंच नाहीये हे तुम्ही सोडून कोणाच्याच लक्षात आलं नसतं. थँक गॉड कुसुमाग्रज तुमच्या काही इंटरनेट नव्हतं. किंवा कणाची लांबी रुंदी मोजली गेली असती, खोली नव्हे,
किंवा कणाची लांबी रुंदी मोजली गेली असती, खोली नव्हे, ती 2D मॉनिटरवर कळत नाही. किंवा तुमच्या कविता वाचून स्वतःची काही वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आठवली असती, किंवा कोणाला तत्क्षणी सुचलीही असती, तिला कदाचित प्रचंड लोकाश्रय मिळाला असता, तिचं तोंड भरून कौतुक केलं गेलं असतं, आणि मूळ कवितेवर अजून पुढे काही बोललंच नाहीये हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं. थँक गॉड कुसुमाग्रज तुमच्या काही इंटरनेट नव्हतं. आणि कुसुमाग्रज मराठी वाचकांचं नशीब जर अगदीच गांडू असतं. आता इथे शब्द कवीनेच वापरलाय त्यामुळे तो तसाच वाचायला हवा. तर थँक गॉड कुसुमाग्रज तुमच्या काही इंटरनेट नव्हतं आणि मराठी वाचकांचं नशीब जर अगदीच गांडू असतं तर ह्यातलं काही एक घडलं नसतं. लोकांनी कुठलंच कारण नसताना कणाकडे ढुंकूनही पाहिलं नसतं आणि मराठी साहित्यातलं एक सोनेरी पान कुठल्या तरी सर्व्हर रूपी रिसायकल बिन मध्ये गेलं असतं. थँक गॉड कुसुमाग्रज तुमच्या काही इंटरनेट. तर आता ही कविता इंटरनेटच्या अतिवापराला पण दर्शवते आणि खूप मोठ्या लोकांच्या कवितांच्या बाबतीत आपण कसे वागतो किंवा इन जनरलच खूप मोठ्या लोकांच्या वर्तनावर वागण्यावर आपण शेरे कशा प्रकारे ओढतो हे त्यांनी कवींनी दाखवून दिलंय. कारण हे अगदीच होतं म्हणजे एखादी कविता वाचून एखाद्याला आपलीच कविता एखादी आठवते किंवा अमुक आता मी माझ्या कवितांसोबत इतर कविता घेते तर तुम्ही मला म्हणाल की मी माझ्या कवितांकरता हा कार्यक्रम करते का, तर नाही. तर हा कार्यक्रम किंवा छोटेखानी मैफिल नाहीये, मी एकटीची मैफिल भरवली नाहीये. मी फक्त इतरांच्या कविता ज्या मला समजतात त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. यात मी जास्तीत जास्त करून इतरांच्या कविता घेते, कधी कधी माझ्या कविता घेते. ह्याच्या मागचं कारण मला जे कळतंय, मला जे मांडता येतंय ते योग्य आहे की नाही हे समजून घेणं इतकंच आहे. तर अशा प्रकारे 2 कवितांचं सादरीकरण मी इथे केलंय. ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. आज म्हणूनच मी वैभव जोशींच्या 2 कविता घेतल्या आणि माझी एकच घेतली. कारण मला ही कविता सुचली आजच खरं तर. आणि वाटलं की खरंच ही सांगण्यासारखी आहे. सुंदर असं काही ह्यात नव्याने मांडते असं मला वाटलं नाही. कारण माझ्यापेक्षा ज्येष्ठ ज्येष्ठ लोकांनी फार वेगळ्या शब्दात आणि अतिशय चांगल्या शब्दात ते मांडून ठेवलंय. पण तरीही मला जे स्फुरलं, सुचलं ते मी लिहिलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं मला वाटलं. आता ह्या सगळ्या कवितांमधून किंवा बोलण्यामधून मी सोशल मीडियावर ताशेरे ओढते याचा अर्थ मी सोशल मीडिया वापरतच नाही असा नाहीये. कारण तो वापरते म्हणूनच मला माहितीये की काय काय घडत असतं. तर जेव्हा अ, सलील कुलकर्णींची मध्ये एक छान कविता आली होती, एक बिता पॅक दे रे आभाळावर थुंकून बघतो. ती कविता सुद्धा ह्याच आशयाशी जुळणारी होती की मोठमोठ्या लोकांच्या कर्तृत्वावर सुद्धा आजकाल शंका घेतली जाते किंवा त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या कामगिरीवरती बोललं जातं. पुलंच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या हिमालयाला विटा जोडल्या जातात. तर ह्या जेव्हा विटा जोडल्या जातात तेव्हा त्या विटा जोडणाऱ्याने आपला खूप काय आहे हे ओळखणं खूप गरजेचं असतं. थोडंसं ग्राउंडेड राहणं, थोडंसं विनयशील राहणं, हंबल राहणं. आता मी ग्राउंडेड आणि हंबल हे फक्त आजच्या पिढीला कळावेत म्हणून वापरलेले शब्द आहेत. थोडंसं विनयशील राहणं आणि विषय समजून घेणं आवश्यक असतं आणि त्याकरता आधी तर वाचायचं आणि लिहायचं या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या असतात. लिहायचं म्हणजे दरवेळेला कविताच लिहायला हवी असं नाही. गद्य माध्यमातून सुद्धा तुमची जी मतं आहेत ती तुम्ही मांडू शकता, लिहू शकता, ब्लॉग्स वगैरे. ते किती पब्लिश करायचे किती नाही हे तुम्ही ठरवू शकता. कारण आजकाल प्रत्येक जण काही वाचलं, ऐकलं, लिहिलं की लगेच फेसबुकवर टाकतो. उत्तम आहे. टाकू नये असं माझं म्हणणं नाहीये. त्याही प्रयत्नांमधून अनेक वाचक घडतात. मला त्याबद्दल काहीच दोष किंवा टिप्पणी द्यायची नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय, की समोरच्या एखाद्या महनीय व्यक्तीच्या बाबतीत आपण जर काही बोलत असू, तर आधी त्या व्यक्तीच्या पर्सनल आयुष्याचा आपल्याला जर मागोवा नाही, मागमूस नाही, तर किमान बोलू नये. ह्या आशयाची ही कविता होती. तर आपल्याला हे सादरीकरण कसं वाटलं मला नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ घेऊन येईन तेव्हा ते तुमच्या पर्यंत पोहोचतील. आणि एक तुम्ही आता म्हणाल की हिनी सलग 3 दिवस व्हिडिओज केलेले आहेत कारण मिळालेली सुट्टी आहे त्याच्या मागचं मोठं कारण आहे. सुट्टी मिळाल्यामुळे बऱ्याच कविता पुन्हा ज्या मी साठवून ठेवल्या होत्या की मला ही वाचायची ती वाचायची तर हळूहळू मी घेते आहे. तर पुन्हा भेटूच नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.